हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आपण क्रियाशारीचा मॉडर्न पार्ट बघितलं. तर मॉडर्न पार्टमध्ये आपण पहिल्यांदा हिमोस्टॅसिस बघितली, होमिओस्टॅसिस बघितली, नंतर आपण रेस्पिरेटरी सिस्टम बघितली. आता आपण फिजिओलॉजी ऑफ GIT बघणार आहोत. याच्यावर फिक्स एक SAQ आपल्याला येते म्हणजे येतेच, आणि आपल्याला LAQसाठी पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत फिजिओलॉजी ऑफ GIT. GIT म्हणजे काय ते गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण बघू पाथवे ऑफ फूड. आपला फूडचा पाथवे काय. पहिल्यांदा आपण ओरल कॅव्हिटीमध्ये आपण पहिल्यांदा जेवण करतो, तर आपलं बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये आपण पहिल्यांदा आपलं हे येते फूड येते, नंतर तिथून जाते ओरोफॅरिंग्समध्ये, नंतर येते लॅरेंजोफॅरिंग्स, नंतर ते इसोफॅगसमध्ये जाते, नंतर स्टमकमध्ये जाते, नंतर डिओडिनम, जेजुनेम, इलिनियम, सिकम, नंतर असेंडिंग कोलॉन, ट्रान्सफर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, नंतर इथे सिग्मॉइड कोलॉन, रेक्टम, आणि नंतर इथे ॲनल कॅनलमध्ये. ठीक आहे. तर हे काय पाथवे ऑफ हे. नंतर येते हिस्टॉलॉजी काय. हिस्टॉलॉजिकली ऑल दिस GI ट्रॅक और एलिमेंटरी ट्रॅक इज डिवायडेड इंटू 4 लेअर. हिस्टॉलॉजी काय, ही जी आपलं GIT राहते ती एलिमेंटरी कॅनल राहते ती 4 लेअरमध्ये डिवाइड राहते. इनर म्युकस मेम्ब्रेन किंवा म्युकोजा, इनर म्युकोजा म्हणतात. नंतर विच इज मेड अप ऑफ 3 सब पार्ट्स, जी कशाने बनते 3 सब पार्टमध्ये, इपिथेलियम, लॅमिना प्रॉप्रिया आणि मस्क्युलरिस म्युकोसा. ठीक आहे. या 3 पार्टनं काय म्हणते इनर मस्क्युलर मेम्ब्रेन, किंवा नंतर सेकंड पार्ट येते म्युकोजा, सब म्युकोजा, नंतर येते मस्क्युलरिस एक्सटर्नल, आणि चौथी येते आउटर सेरोसा किंवा फायब्रस लेअर. ठीक आहे. ही काय आहे इनर टू आउटर आहे. इनर काय इनर म्युकस मेम्ब्रेन किंवा इनर म्युकोजा मेड अप ऑफ 3 लेअर्स. सब पार्ट्स काय येतात इपिथेलियम, लॅमिना प्रॉप्रिया आणि मस्क्युलरिस म्युकोसा. सेकंड पार्ट येते सब म्युकोसा, नंतर ते मस्क्युलरिस एक्सटर्ना. मस्क्युलरिस एक्सटर्ना कशा बनते स्मूथ मसलपासून बनते, अरेंज इन 3 लेअर. ही पण 3 लेअरमध्ये अरेंज होते. कोणती इनर ऑब्लिक, मिडल सर्क्युलर आणि आउटर लॉन्जिट्युडनल. इनर ऑब्लिक, मिडल सर्क्युलर आणि आउटर लॉन्जिट्युडनल. इनर ऑब्लिक आणि आउटर लॉन्जिट्युडनल आउटर, इनर ऑब्लिक. ठीक आहे. इनर ऑब्लिक लॉन्जिट्युडनल आउटर, सर्क्युलर इनर. ठीक आहे. तर सर्क्युलर मिडलमध्ये. ठीक आहे. तर आता हे येतं आपले 3 मस्क्युलरचे लेअर. मस्क्युलर एक्सटर्नाचे जे आपली 3rd लेअर आहे. नंतर जी आउटर लेअर राहते ती राहते फायब्रस लेअर, तिला काय म्हणतात आउटर सेरोसा. ठीक आहे. आता जे नर्व सप्लाय GI ट्रॅकचा नर्व सप्लाय 2 राहतात, एक इंट्रेसिक राहते, एक एक्सट्रिन्सिक राहते. इंट्रेसिकमध्ये काय राहते ओराबॅकेस प्लेक्सस आणि मिझनस प्लेक्सस. ठीक आहे. आता ओराबॅक्स प्लेक्सस कुठं प्रेझेंट राहते, प्रेझेंट इन मसल रेग्युलेट मुवमेंट ऑफ GIT. पेरिस्टाल्सिस मुवमेंट जिथं होते तिथं कोणती राहते ओराबॅक प्लेक्सेस. कुठं राहते GIT ट्रॅकमध्ये. नंतर इथे मिझनस प्लेक्सेस हे कुठं प्रेझेंट राहते सबम्युकोसामध्ये. कशासाठी रिस्पॉन्सिबल राहते, जे सिक्रेशन राहतात, जे आपले जे डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेशन राहते, सिक्रेशनमध्ये हेल्प करते. नंतर राहते एक्सट्रेन्सिकमध्ये काय ते सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक. सिम्पथॅटिकमध्ये काय T8 to L2 रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट ऑफ GIT, आणि पॅरासिम्पथॅटिकमध्ये ते व्हॅगस नर्व सिक्रेशन ऑफ GIT. ठीक आहे. नंतर येते सलायव्हरी ज्यूस. सलायवा इज सिक्रेटेड बाय सलायव्हरी ग्लँड हॅव्हिंग 3 पेअर्स ऑफ एक्झोक्राइन ग्लँड. सलायव्हरी ज्यूस कशापासून सिक्रेट होते सलायव्हरी ग्लँड्सपासून. त्याला काय असते 3 पेअर्स ऑफ एक्झोक्राइन ग्लँड्स, पॅरोटिड, सबमॅन्डिब्युलर आणि सबलिंग्वल ग्लँड राहते. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर्टीज काय व्हॉल्यूम किती राहते 1 to 1.5 लिटर. नंतर ॲसिडिक इन नेचर. सलायवा काय राहते ॲसिडिक इन नेचर. कंपोजिशन काय राहते 99.5% वॉटर राहते, 0.5 सॉलिड राहतं. सॉलिडमध्ये ऑर्गॅनिक राहतात आणि इनऑर्गॅनिक सॉलिड राहतात. तर इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक सॉलिड काय येतं ऑर्गॅनिकमध्ये सलायव्हरी अम्लाइस किंवा टायलिन किंवा याला माल्टेज म्हणतात. इनऑर्गॅनिक सॉलिडमध्ये काय राहते सोडियम आयन, पोटॅशियम आयन आणि कॅल्शियम आयन. ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ सिक्रेशन ऑफ सलायवाचं सिक्रेशन कोणत्या मेकॅनिझम होते, जेव्हा आपण फेवरेबल फूड म्हणजे आपल्याला जे आवडतं फूड खातो तर सुपेरियर इन्फेरियर सॅल्व्हेटरी न्यूक्लियस, तिथं सॅल्व्हेटरी न्यूक्लियस राहते. नंतर ते काय करते कॉर्डा टेम्पॅनी ब्रांच ऑफ फेशियल नर्व. ही कॉर्डा टेम्पॅनी फेशियल नर्वची ब्रांच आहे, तिथं त्याला सिग्नल पाठवते. आणि एक कुठं सिग्नल पाठवते ग्लॉसोफॅरेंजियल नर्व, या दोघाला सिग्नल जातात. नंतर कॉर्डा टेम्पॅनी फेशियल
फेरेंजियल नर्वची काय करते ब्रांच, सब मॅन्डिब्युलर गँग्लियन राहते त्याला त्याला सिग्नल पाठवते. नंतर ती काय करते, स्टिम्युलेट सब मॅन्डिब्युलर अँड सबलिंग्वल ग्लँड, ती काय करते सब मॅन्डिब्युलर अँड सबलिंग्वल ग्लँडला हे करते, काय म्हणतात ॲक्टिवेट करते, स्टिम्युलेट करते आणि नंतर तिथून सलायवा सिक्रेशन होतो. आणि नंतर जी ग्लॉसोफॅरेंजियल नर्व आहे ती कशाला करते, ऑटिक गँग्लियनला स्टिम्युलेट करते, जी पॅरोटिड सलायव्हरी ग्लँडला स्टिम्युलेट करून सलायवाचं सिक्रेशन करते. ठीक आहे, ते झालं आपलं मेकॅनिझम की सिक्रेशन ऑफ सलायवा कसं होते. ऑल दिस सिक्रेशन आर ब्रॉट अप बाय पॅरासिम्पॅथॅटिक नर्व सिस्टम, म्हणजे नॉर्मली जे आपले नॉर्मल याच्यात काम करते सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक नर्व सिस्टम कशाचा पार्ट आहे, ANSचा पार्ट आहे. ठीक आहे, नंतर येते फंक्शन ऑफ सलायवा. फंक्शन ऑफ सलायवाचे काय फंक्शन आहे, जे सलायवामध्ये जे सलायव्हरी अमायलेज राहते ते काय कन्वर्ट करते स्टार्चला, स्टार्चमध्ये काय कार्बोहायड्रेटला कन्वर्ट करते माल्टेज, गिविंग स्वीट टेस्ट टू फूड. ते काय करते शुगर आहे, माल्टेज काय शुगर आहे त्याच्यामुळे काय ते स्वीट टेस्ट फूडला स्वीट टेस्ट द्यायचं काम करते. नंतर काय करते प्रिपेअर फूड फॉर स्वॉलोइंग बाय फॉर्मिंग बोलस, हे काय करते बोलसचं फॉर्म करते. बोलस काय फूड मिक्स्ड विथ सलायवा. नंतर हे काय करते टेस्ट फंक्शन ऑफ सलायवा टेस्ट प्रोव्हाइड करते. स्पीचसाठी काम येते, क्लिअर्स द ओरल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटीला क्लिअर करायचं काम करते. रेग्युलेट्स बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करायचं काम करते. वॉटर बॅलन्स मेंटेन करते. नंतर येते फिजिओलॉजी ऑफ स्टमकची फिजिओलॉजी काय, स्टमकला 3 टाईप्स ऑफ ग्लँड येतात. स्टमकमध्ये 3 टाईपचे ग्लँड येतात. कोणते, मेन गॅस्ट्रिक ग्लँड और फंडिक ग्लँड. नंतर येते पायलोरिक ग्लँड. नंतर येते कार्डियक ग्लँड. हे आपले जे 3 रिजन येतात, आपल्या स्टमकचे 3 रिजन राहतात. आपलं जे स्टमक राहते याच्यामध्ये इथं राहते फंडस रिजन, ही बॉडी राहते आणि इथं हे रिजन राहते पायलोरिक रिजन, हे राहते पायलोरिक रिजन. ठीक आहे, त्याच्यात 3 रिजन येतात, मेन गॅस्ट्रिक ग्लँड किंवा फंडिक ग्लँड, पायलोरिक ग्लँड आणि कार्डियक ग्लँड. ऑल दिस ग्लँड्स आर लाइन्ड बाय 3 टाइप्स ऑफ सेल. कोणत्या, चीफ सेल्स काय करतात सिक्रेट पेप्सिनोजन काय करतात ॲक्टिव्ह जे फॉर्म पेप्सिनोजन काय होते ॲक्टिव्ह गेट्स कन्वर्टेड इंटू ॲक्टिव्ह फॉर्म दॅट इज पेप्सिन. ड्यू टू काय HCl काय होते, HClच्या प्रेझेंटमध्ये पेप्सिनोजन पेप्सिनमध्ये कन्वर्ट होते आणि पेप्सिन काय करते डायजेशन ऑफ प्रोटीन करते. नंतर इथे परायटल सेल्स किंवा ऑक्झेंटिक सेल हे काय करतात HCl सिक्रेट करतात आणि कॅस्टलेस इंट्रिसिक फॅक्टर सिक्रेट करतात. आणि इंट्रिसिक फॅक्टर काय करतात कशासाठी, ॲब्झॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12 मध्ये हेल्प करतात, त्यासाठी महत्त्वाचं आहे. नंतर जे म्युकस सिक्रेटिंग सेल्स येतात, 3 नंबरच्या सेल राहतात म्युकस सिक्रेटिंग सेल काय करतात, म्युकस सिक्रेट करतात आणि जे काय करते न्यूट्रलाइज करते कशाला, ॲसिडला. जे HCl सिक्रेट होते ना चीफ सेलमध्ये ते मेंटेन करायचं काम करतात. आणि जे म्युकस काय करते, म्युकस प्रोटेक्ट करते इंटरनल लाइनिंग ऑफ स्टमक फ्रॉम द ॲसिड इन द स्टमक. जे स्टमकमध्ये ॲसिड राहते त्याच्यापासून प्रोटेक्ट करते कशाला, इंटरनल लाइनिंग ऑफ स्टमकला. नेक्स्ट येते गॅस्ट्रिक ज्यूस काय, मिक्सचर ऑफ सिक्रेशन ऑफ डिफरंट सेल्स ऑफ ग्लँड इन स्टमक. जे स्टमकमध्ये जे डिफरंट ग्लँडचे सिक्रेशन येते त्याला ते गॅस्ट्रिक ज्यूस फॉर्म करतात. त्याचा मिक्सचर म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूस राहते. व्हॉल्यूम काय राहते 1 to 1.5 लिटर पर डे. हायली ॲसिडिक विथ pH काय ते 1.5 ड्यू टू प्रेझेन्स ऑफ HCl. कंपोजिशन काय 99.5% वॉटर आणि 0.5% सॉलिड्स. इम्पॉर्टंट सॉलिडमध्ये काय ते पेप्सिनोजन, HCl, इंट्रिन्सिक फॅक्टर. नंतर हेल्प्स टू मेक बोलस इनटू काइम. बोलसला कशात मदत करते, काइममध्ये. फूड थॉरोली मिक्स्ड विथ गॅस्ट्रिक ज्यूस त्याला काय म्हणतात, काइम म्हणतात. दिस काइम इज ॲसिडिक विच कॉजेस सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस अँड बाईल ज्यूस. हे काय राहते, कायम राहते ॲसिडिक. हे काय करते कॉज काय करते, याच्यात जाते आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाते, डिओडिनममध्ये जाते, तेव्हा ते काय करते पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूसला सिक्रेट करते. आणि अजून काय करते बॅक्टेरियाला स्टमकमध्ये जे बॅक्टेरिया आहे त्याला किल करते. इंट्रिन्सिक फॅक्टर काय करते, हेल्प्स इन द ॲब्झॉर्प्शन ऑफ B12 आणि अब्सेन्स ऑफ इंट्रिन्सिक फॅक्टर रिझल्ट्स इन पर्निशियस ॲनिमिया. जे इंट्रिन्सिक फॅक्टरचं जर का हे असेल अब्सेन्स असेल तर तिथं काय होते पर्निशियस ॲनिमिया होते, विच इज टाईप ऑफ मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. ठीक आहे, नंतर येते मेकॅनिझम ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl कसं फॉर्म होते. जिथं परायटल सेल्स राहतात फंडिक ग्लँड्स ऑफ स्टमकच्या, तिथं काय ते CO2 प्लस वॉटर मिक्स होऊन काय करते कार्बोनिक ॲसिड बनवते विथ द हेल्प ऑफ कार्बोनिक अनहायड्रेट्स. ठीक आहे, नंतर काय होते याचं बायकार्बोनेट आयनमध्ये आणि H+ मध्ये होते. इथून H+ येते, हे H+, Na+ आणि पोटॅशियम हे काय येते एटीपेस किंवा प्रोटॉन पंपनं हे काय करते H+ सोबत NaCl आणि Na+ आणि Cl- मध्ये हे करते आणि इथून काय बनते HCl. ठीक आहे, हे झालं. नंतर येते फंक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूसचं काय फंक्शन आहे, डायजेशन ऑफ प्रोटीन बाय पेप्सिन.
पेप्सिनचं डायजेशन होते प्रोटीनचं डायजेशन होते कशानं, पेप्सिननं. नंतर HCl गॅस्ट्रिक ज्यूस ॲक्टिवेट्स काय करते, पेप्सिनोजनला पेप्सिनमध्ये कन्वर्ट करते, काय HCl. नंतर काईम काय करते, पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि बाईल ज्यूसचं सिक्रेशन करते. इंटरसिक फॅक्टर काय करते, ॲब्झॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. फेज ऑफ गॅस्ट्रिकची ज्यूस सिक्रेशन, तर गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन कसं होते, तर सिफॅलिक फेजमध्ये काय राहते, इन्क्रीज इन गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन बिफोर द फूड एंटरिंग स्टमक. जेव्हा आपल्या पोटात जेव्हा भूक लागते तेव्हा तिथं ॲसिड बनते, त्याला सिफॅलिक फेज म्हणतात, तेव्हा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होतात. ठीक आहे. ऑकर्स बाय 2 टाईप ऑफ रिफ्लेक्सेस. हे काय होते, कंडिशनल रिफ्लेक्स म्हणजे काय, जेव्हा आपण जेव्हा जेवण करायला जातो तर आपण कुठं याच्यात गेलो काय म्हणतात, हॉटेल वगैरेमध्ये जेवण करायला गेलो, आपण ऑर्डर दिलं तर त्याच्या साईटनं स्मेलनं आपण जे आजूबाजूला पाहून तेव्हा आपल्याला पोटात भूक लागायला लागते. अनकंडिशनल रिफ्लेक्स काय, जेव्हा आपल्या याच्यात जेव्हा आपल्या माउथमध्ये जेव्हा हे राहते तेव्हा ऑटोमॅटिक तिथं पोटामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होणं चालू होऊन जाते. नंतर ते गॅस्ट्रिक फेजमध्ये काय, इन्क्रीज इन गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेशन वेन फूड एंटर्स द स्टमक. जेव्हा स्टमक फूडमध्ये ओरिजिनली एंटर करते तेव्हा व्हॅगस नर्वच्या स्टिम्युलेशननं गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशन वाढते. नंतर इथे इंटेस्टायनल फेजमध्ये काय, जेव्हा इन्क्रीज इन ज्यूस वेन फूड एंटर्स इन द इंटेस्टाईन विच ब्रॉड बाय गॅस्ट्रिन. जेव्हा हे इंटेस्टायनल फेजमध्ये काय होते, जे ज्यूस आहे ते इन्क्रीज होते केव्हा, जेव्हा फूड इंटेस्टाईनमध्ये एंटर करते, जे कशामुळे होते, गॅस्ट्रिन होते. गॅस्ट्रिक ज्यूस काय करते, सिक्रेशन डिक्रीजेस वेन फूड गोज टू लार्ज इंटेस्टाईन. जेव्हा लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाते तेव्हा त्याचं सिक्रेशन कमी होते. ठीक आहे. कशाचं, गॅस्ट्रिक ज्यूसचं. HCl सिक्रेशन इज इन्क्रीज बाय हार्मोन गॅस्ट्रिन. हे कशानं होते, गॅस्ट्रिन हार्मोनमुळं HClचं सिक्रेशन होते. जे नंतर हिस्टामाइन अँड व्हेगस नर्वचं स्टिम्युलेशन. कशानं, गॅस्ट्रिन, हिस्टामाइन आणि व्हेगस नर्वच्या स्टिम्युलेशननं काय होते, HCl सिक्रेशन इन्क्रीज होते. इन गॅस्ट्रिक ग्लँड देअर आर H2 रिसेप्टर व्हेन स्टिम्युलेटेड प्रोड्युसेस हिस्टामाइन अँड दिस हिस्टामाइन इन्क्रीज HCl सिक्रेशन. काय राहते, गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये H2 रिसेप्टर राहतात, जेव्हा त्याला स्टिम्युलेशन भेटते तेव्हा ते हिस्टामाइन रिलीज करतात आणि हिस्टामाइन काय करतात, HClचं सिक्रेशन वाढवतात. एक्सेस टी, कॉफी, स्मोकिंग, टोबॅको चिविंग, अल्कोहोल, लेट नाईट्स अँड स्ट्रेस ऑल स्टिम्युलेशन H2 रिसेप्टर्स अँड व्हेगस नर्व इन्क्रीजिंग HCl सिक्रेशन रिझल्टिंग इंटू हायपर ॲसिडिटी, गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रिक अल्सर अँड परफोरेशन अँड हिमॅटोमोसिस. ठीक आहे. नंतर हे काय येतं, हे कशामुळे होते, टी वगैरे पाहिले आपण, व्यवस्थित झोपलो नाही, स्मोकिंग वगैरे, याच्यामुळं हे होते. ठीक आहे. नंतर ते कॉमन मोड ऑफ ट्रीटमेंट ऑफ ॲसिड पेप्टिक डिसीजसाठी कॉमन ट्रीटमेंट काय आहे, मेडिसिन ट्रीटमेंट काय तर H2 रिसेप्टर अँटॅगोनिस्ट म्हणजे रॅनिटिडिन आणि फिमोटिडिन, आणि जे प्रोटॉन पंप इनिबिटर येतं ते काय तर ओमिप्राझोल आणि पॅन्टाप्रोझोल. ठीक आहे. हे आपण आपल्या ट्रीटमेंटमध्ये येतं, ॲसिडिटीच्या ट्रीटमेंटमध्ये. नंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे पॅनक्रियाटिक ज्यूस इज प्रोड्यूस बाय एक्झोक्राइन पार्ट ऑफ द पॅनक्रियास कॉल ॲसिनी. पॅनक्रियाटिक ज्यूस कशामधून प्रोड्यूस होते, एक्झोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियास, त्याला काय म्हणतात, ॲसिनी. दिस पॅनक्रियाटिक ज्यूस इज कॅरीड आउट बाय पॅनक्रियाटिक डक्ट. हे कशानं होते, पॅनक्रियाटिक डक्टनं कॅरी होते. पॅनक्रियाटिक डक्ट कुठं ओपन होते, सेकंड पार्ट ऑफ डिओडिनममध्ये. ठीक आहे. तर आता हे बघा आपण, हे काय डिओडिनम आहे, हे काय आपलं लिव्हर आहे. लिव्हरमध्ये लेफ्ट अँड राईट हिपॅटिक डक्ट हे मिळून काय फॉर्म करतात, कॉमन हिपॅटिक डक्ट. हे काय सिस्टिक डक्ट आणि कॉमन हिपॅटिक डक्ट हे काय करतात, कॉमन बाईल डक्ट फॉर्म करतात. आणि कॉमन बाईल डक्ट काय होते, कॉमन नंतर समोर जाते पॅनक्रियाटिक डक्टमधून. पॅनक्रियाटिक डक्ट आणि इथून येते आपलं हे हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट. हे काय गॉल ब्लॅडर आहे आपलं. नंतर हे काय करते, सेकंड पार्ट ऑफ डिओडिनम. हे काय डिओडिनमचा सेकंड पार्ट आहे. देअर आर 2 पॅनक्रियाटिक डक्ट. तिथं काय तर 2 पॅनक्रियाटिक डक्ट. मेन पॅनक्रियाटिक डक्ट विच जॉईन्स विथ कॉमन बाईल डक्ट टू फॉर्म हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट विच ओपन्स इंटू सेकंड पार्ट ऑफ डिओडिनम. नंतर येते ॲसेसरी पॅनक्रियाटिक डक्ट ही काय ॲसेसरी पॅनक्रियाटिक डक्ट विच ऑल्सो ओपन इन द सेकंड पार्ट ऑफ डिओडिनम. प्रॉपर्टीज काय तर 100-500 ml पर डे. हे काय पॅनक्रियाटिक ज्यूस आहे. नंतर पीएच इज अल्कलाइन. पीएच काय अल्कलाइन, कशाची, पॅनक्रियाटिक ज्यूसची, ड्यू टू प्रेझन्स ऑफ बायकार्बोनेट आयन. कंपोजिशन काय 99.5% वॉटर, 0.5% सॉलिड. आणि याच्यात इम्पॉर्टंट एन्झाईम्स काय तर ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन, कार्बॉक्सी पेप्टायडेज, न्यूक्लियस, इलास्टेज. हे काय करतात, ऑल दिस टाइप्स ऑफ आर डायजेस्टिव्ह एन्झाईम. हे सर्व काय तर डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. पॅनक्रियाटिक लायपेज काय करते, लिपिड डायजेशन करते. पॅनक्रियाटिक अमायलेज काय करते, कार्बोहायड्रेट डायजेशन करते. बायकार्बोनेट काय करते, कायमला न्यूट्रलाइज करते. कायम काय ॲसिडिक आहे त्याला न्यूट्रलाइज करते. ठीक आहे. नंतर हे काय तर 100-500 ml पर डे. हे काय ॲसेसरी पॅनक्रियाटिक डक्ट. विच ऑल्सो ओपन इन द सेकंड पार्ट ऑफ डिओडिनम. नंतर हे काय ॲसिसरी पॅनक्रियाटिक डक्ट. ठीक आहे.
नंतर ॲज सून ॲज काइम एंटर्स इंटू इंटेस्टाईन इट स्टिम्युलेट्स काय करते हार्मोन कोलेसिस्टोकायनिन. हे काय करते कोलेसिस्टोकायनिन हार्मोनला सिक्रेट करते, जे काय करते पॅनक्रियाजला पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज करायसाठी हेल्प करते, हे स्टिम्युलेट करते. नंतर पॅनक्रियाटिक एन्झाईम्स काय करतात पॅसिव्हली इनिशियली बट गेट ॲक्टिवेटेड बाय एंटेरोकायनेज इन इंटेस्टायनल जॉईंट्स. तर इंटेस्टायनल जॉईंटमध्ये एंटेरोकायनेज राहते तेव्हा ते ॲक्टिव्ह होतात. नंतर दिस एंटेरोकायनेज काय करते ट्रिप्सिनोजेनला ट्रिप्सिनमध्ये कन्वर्ट करते. नंतर ॲक्टिव्ह ट्रिप्सिन काय करते ऑल अदर पॅनक्रियाटिक एन्झाईम्सला ॲक्टिव्ह करते. पहिल्यांदा काय करते कायम जेव्हा एंटर होते तेव्हा ते काय करते कोलेसिस्टोकायनिनला स्टिम्युलेट करते. ते काय करते पॅनक्रियाटिक ज्यूसला पॅनक्रियाला स्टिम्युलेट करून पॅनक्रियाटिक ज्यूस करते. पॅनक्रियाटिक एन्झाईम्स काय करतात पहिल्यांदा पॅसिव्हली हे होतात, नंतर ते काय होतात ॲक्टिव्ह कशामुळे होतात एंटेरोकायनेजमुळे, कशाच्या इंटेस्टायनल जॉईंट्सच्या. ठीक आहे, इंटेस्टायनल ज्यूसच्या एंटेरोकायनेजनं ॲक्टिव्ह होतात. नंतर एंटेरोकायनेज काय करते ट्रिप्सिनोजेनला ट्रिप्सिनमध्ये कन्वर्ट करते आणि ट्रिप्सिन काय करते ॲक्टिवेट्स ऑल अदर म्हणजे ते बाकीच्या पॅनक्रियाटिक एन्झाईमला ॲक्टिव्ह करते. हे चेन आहे. नंतर येते कंपोजिशन ऑफ बाईलमध्ये काय येते बाईलमध्ये 97% वॉटर 3% सॉलिड. सॉइलमध्ये इम्पॉर्टंट सॉलिड काय येतं बाईल साल्टमध्ये काय ते सोडियम टोरोकोलेट आणि पोटॅशियम ग्लायकोलेट. ठीक आहे ग्लायकोकोलेट. नंतर बाईल पिगमेंटमध्ये काय ते बिलिरुबिन बिलिवर्डिन गिव्ह ग्रीन कलर टू द बाईल, हे बाईलला ग्रीन कलर देतात. नंतर ते कोलेस्ट्रॉल काय करते कीप सॉल्युबल स्टेट बाय बाईल स्टार्ट, हे काय करते सॉल्युबल स्टेट करते बाईल स्टार्टला सॉल्युबल स्टेटमध्ये ठेवते. नंतर इथे फॅटी ॲसिड, नंतर इथे लेसिथिन, नंतर ते इनऑर्गॅनिक सबस्टन्स लाईक सोडियम. लेसिथिन कशासाठी काम करते फॅटच्या डायजेशनमध्ये काम येते. नंतर इथे सोडियम पोटॅशियम लिथियम बायकार्बोनेट आणि एटसेट्रा आयन मिळतात इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये. फंक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूसचं काय फंक्शन आहे डायजेशन ऑफ प्रोटीन बाय ट्रिप्सिनोजेन कायमोट्रिप्सिनोजेन कार्बॉक्सीपेप्टाइडेज न्यूक्लियस आणि लॅक्टेज. डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट बाय पॅनक्रियाटिक अमायलेज. डायजेशन ऑफ लिपिड बाय पॅनक्रियाटिक लायपेज. न्यूट्रलायझेशन ऑफ काइम बाय बायकार्बोनेट आयन. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ बाईल काय 1 लिटर पर डे अल्कलाइन इन नेचर विथ pH 8.5. फंक्शन ऑफ बाईल ज्यूसचं काय फंक्शन आहे इमल्सिफिकेशन ऑफ फॅट breakdown by of large size molecule of lipid into small size lipid molecule by reducing its surface tension with the help of याला काय म्हणतात salt called emulsification. याला काय म्हणतात emulsification. मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन इज डायजेशन ऑफ फॅट. कशाचं बाईल ज्यूसचं मेन काम काय डायजेशन ऑफ फॅट बाय इमल्सिफिकेशन अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ फॅट. ठीक आहे. बाईल पिगमेंट कशासाठी येतात बाईल ज्यूस एक्सक्रीट करतात आणि काय करतात कॉपर आणि आयरन. बाईल पिगमेंट इन बाईल ज्यूस जे बाईल ज्यूसमध्ये बाईल पिगमेंट राहतात ते काय करतात एक्सक्रीट्स काय करतात कॉपर आणि आयरनला. ठीक आहे. नंतर नेक्स्ट टॉपिक येते फंक्शन्स ऑफ गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडरचे काय फंक्शन आहे बाईल सिक्रेटेड फ्रॉम लिव्हर इज स्टोर्ड इन गॉल ब्लॅडर 50 ml. जे बाईल लिव्हर जे बाईल ज्यूस हे करते फॉर्म करते सिक्रेट करते ते स्टोअर करतो ते गॉल ब्लॅडरमध्ये. म्युकोज ऑफ गॉल ब्लॅडर ॲब्झॉर्ब वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट जसं की सोडियम पोटॅशियम क्लोराईड सो दॅट दे बाईल ज्यूस कॉन्सन्ट्रेटेड. तिथं काय होते स्टोअर होते आणि बाईल ज्यूस कॉन्सन्ट्रेट होते. ठीक आहे. हेन्स 2 मेजर फंक्शन्स ऑफ गॉल ब्लॅडर आर स्टोरेज अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बाईल. ते बाईल ज्यूसला स्टोअर करते आणि कॉन्सन्ट्रेट करायचं काम करते. ॲज सून ॲज काइम एंटर्स इंटू डिओडिनम जसं काइम डिओडिनममध्ये एंटर करते सिक्रेशन ऑफ कोलेसिस्टोकायनिन कॉज कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॉल ब्लॅडर विथ द हेल्प ऑफ व्हेगस नर्व सो दॅट द बाईल सिक्रेटेड अँड पोर्ड इन द सेकंड पार्ट ऑफ डिओडिनम. सेम कोलेसिस्टोकायनिन काय करते कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॉल ब्लॅडर करते आणि त्यांना काय करते व्हेगस नर्व ॲक्टिव्ह होते आणि ते काय करते बाईल ज्यूस सिक्रेट करते आणि पोअर करते सेकंड पार्ट ऑफ डिओडिनममध्ये. नॉर्मली कोलेस्ट्रॉल इज इन बाईल ज्यूस इज केप्ट वॉटर सोल्युबल. नॉर्मली कोलेस्ट्रॉल जे बाईल ज्यूसमध्ये राहते ते काय राहते वॉटर सोल्युबल राहते. कशामुळं बाईल साल्टमुळं. बट इन सम ॲबडॉमिनल कंडिशन पण काही ॲबनॉर्मल कंडिशन्समध्ये काय राहते दिस मेकॅनिझम गेट डिस्टर्ब. हे मेकॅनिझम डिस्टर्ब होते आणि कोलेस्ट्रॉल काय होते इनसॉल्युबल बनते आणि स्टार्ट प्रेसिपिटेट इन गॉल ब्लॅडर आणि ते गॉल ब्लॅडरमध्ये प्रेसिपिटेट होणं स्टार्ट करते. याला काय म्हणतात गॉल स्टोन किंवा होल लिथियासिस म्हणतात. याला काय म्हणतात होल लिथियासिस म्हणतात. ठीक आहे. वेन दिस गॉल स्टोन ऑब्स्ट्रक्ट द बाईल डक्ट इट इज कॉल्ड ॲज ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. जेव्हा ते बाईल डक्टला जेव्हा ते ब्लॉक करणं चालू करतात त्याला काय म्हणतात ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. याला म्हणतात ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. नंतर इंटेस्टायनल ज्यूस ऑर सकस इंटेरिकस. याला काय म्हणतात इंटेस्टायनल ज्यूस ऑर सकस इंटेरिकस. सिक्रेटेड बाय कशाने होते स्मॉल इंटेस्टाईन ग्लँड्स कॉल्ड क्रिप्ट्स ऑफ लिबरकून. जे क्रिप्ट्स ऑफ लिबरकून राहतात त्यांना सिक्रेट होतात ते हे काय येतं इंटेस्टायनल ग्लँड्स. हे आपल्याला आपण 11th बघितलेलं आहे. म्युकस इन दिस ज्यूस इज सिक्रेटेड बाय डिओडिनम. हे काय होतं कशाने सिक्रेट होतं डिओडिनमनं. म्युकस इज फॉर न्यूट्रलायझेशन ऑफ कायमच्या न्यूट्रलायझेशनसाठी म्युकस येते. प्रॉपर्टीज काय 2 लिटर पर डे. pH इज काय अल्कलाइन 8.3. कंपोजिशन काय 98% वॉटर 2% सॉलिड. सॉलिडमध्ये काय येतं एन्झाईम्स येतात. एन्झाईममध्ये काय ते पेप्टायडेज
हे काय करते पेप्टाइड्सला पेप्टोन्समध्ये आणि प्रोटीन्सला इंटू अमायनो ॲसिडमध्ये कन्वर्ट करते. डायसॅकराइड्स काय करते डायसॅकराइडला मोनोसॅकराइडमध्ये कन्वर्ट करते, जसं की ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. इंटेस्टायनल लायपेज काय करते इंटेस्टायनल लायपेज विच ॲक्ट ऑन इमल्सिफाइड फॅटवर ॲक्ट होते आणि कन्वर्ट काय करते फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट करते. एंटेरोकायनेस काय करते ॲक्टिवेट ट्रिप्सिनोजेन पॅनकेटिक ज्यूस अँड आणि ते काय करते ट्रिप्सिनला आणि ट्रिप्सिनोजेनला ट्रिप्सिनमध्ये कन्वर्ट करते. आणि ट्रिप्सिन काय करते ॲक्टिवेट अदर एन्झाईम ऑफ पॅनकेटिक ज्यूस, हे आपण आधीच बघितलेलं आहे. ठीक आहे. नंतर येते इंट्रिन्सिक फॅक्टर काय करते व्हिटॅमिन B12च्या ॲब्झॉर्प्शनसाठी हेल्प करते. नंतर म्युकन्स ऑफ ब्रुनर्स ग्लँडचे जे म्युकस राहते ब्रुनर्स ग्लँडपासून जे म्युकस येते ते कशासाठी करते न्यूट्रलायझेशन ऑफ काइमला न्यूट्रलाइज करते. ठीक आहे. पॅनकेटिक ज्यूसमध्ये बायकार्बोनेट आहे, तर याच्यात काइममध्ये ब्रुनर्स ग्लँडमध्ये न्यूट्रलायझेशनसाठी काय काइम आहे. ठीक आहे. नंतर येते व्हिलाय कुठं राहतात दे आर स्मॉल प्रोजेक्शन ऑफ म्युकस मेम्ब्रेन ऑफ स्मॉल इंटेस्टाइनच्या ज्या प्रोजेक्शन राहतात कशाच्या म्युकस मेम्ब्रेनच्या त्याला म्हणतात व्हिलायची हाईट काय राहते 1 mm आणि डायमीटर काय ते लेस दॅन 1 mm. नंतर दिस व्हिलाय आर लाइन्ड बाय कॉलमनार सेल्स अँड दिस कॉलमनार सेल्स आर देमसेल्स गिव्ह स्मॉल प्रोजेक्शन कॉल्ड मायक्रोव्हिलाय. ठीक आहे. इच व्हिलाय हॅज सेंट्रल चॅनल विच ओपन्स इनटू लिम्फॅटिक वेसल्स. हे इच सेंट्रल चॅनलला काय लिम्फॅटिक डक वेसलमध्ये ओपन होते, त्या सर्वांना चॅनल येतं. इच व्हिलायला ऑल्सो इट हॅज ब्लड वेसल, अजून तिथं ब्लड वेसल पण प्रेझेंट राहतात. ते काय करतात सर्व ऑब्झर्व करतात न्यूट्रिएंट्स आणि अमायनो ॲसिड आणि फॅटी ॲसिड जे डायजेस्ट झाले ते सर्व ॲब्झॉर्प्शन कुठं होते व्हिलाय थ्रू कुठं होते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. ठीक आहे. इंटू ब्लड अँड ऑर लिम्फॅटिक वेसल्स, ते तिथून ब्लडमध्ये किंवा लिम्फॅटिक वेसलमध्ये जाते. आणि फंक्शन ऑफ व्हिला काय इंक्रीज सरफेस ऑफ इंटेस्टाईन फॉर ॲब्झॉर्प्शनसाठी सरफेस एरिया इन्क्रीज करायचं काम करते. लार्ज इंटेस्टाईन ऑर कोलॉन सिक्रेट ज्यूस कंटेनिंग अल्बुमिन, ग्लोब्युलिन, म्युकस, सोडियम, पोटॅशियम आणि बायकार्बोनेट. याचं फंक्शन काय लार्ज इंटेस्टाईन सिक्रेट क्लोराइड्स बायकार्बोनेट्स अलॉंग विथ सोडियम आणि पोटॅशियम. Natural bacterial flora synthesizes vitamin B12, folic acid and vitamin K. Absorption function काय large intestine absorbs water, glucose etc. Excretes heavy metals like mercury, leads. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ feces by absorbing water, nutrients and other substances. What remains is neither digested nor absorbed, called as fecal matter or stool stored in rectum and then it is excreted by the process of defecation. ठीक आहे. डिग्लुटिरेशन म्हणजे काय ते स्वॉलोइंग ऑफ फूड अँड वॉटर कॉल्ड डिग्लुटिरेशन ऑकर्स इन 3 phases ओरल स्टेज, फॅरेंजियल फेज आणि इसोफिजियल फेज. नंतर इथे डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट और स्टार्च. डायजेशन कुठे होते दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन ऑल्सो इन द फॉर्म ऑफ पॉलिसॅकराइड, स्टार्च अँड ग्लायकोजन. हे काय करतात डायसॅकराइड मोनोसॅकराइड काय तर डायसॅकराइड इथं सुक्रोज लॅक्टोज, मोनोसॅकराइड काय तर ग्लुकोज, फ्रुक्टोज, मॉल्टोज, गॅलॅक्टोज. ठीक आहे. स्टेप 1 काय होते इन ओरल कॅव्हिटी माउथमध्ये काय होते एन्झाईम सलायव्हरी अमायलेज काय करते फ्रॉम सलायव्हरी ज्यूस काय करते कन्वर्ट पॉलिसॅकराइड टू डायसॅकराइड. नंतर स्टेप 2 मध्ये काय डायजेशन होते बोलसमध्ये डिक्लोट्रेशन प्रोसेसनं एंटर्स इन टू स्टमक्स. नंतर स्टमकमध्ये जाते मग तिथं काय होते थरोली मिक्स विथ गॅस्ट्रिक ज्यूस आणि ते काय करते काइम फॉर्म करते. नंतर स्टेप 3 मध्ये काय होते दिस काइम हेल्प्स इन पेरिस्टाल्सिस एंटर इन द स्मॉल इंटेस्टाईन. नंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाते तिथं काय होते पॅनक्रियाटिक अमायलेज ॲक्ट करते पॅनक्रियाटिक ज्यूसमधला आणि ते ऑल पॉलिसॅकराइडला कन्वर्ट कशात करते डायसॅकराइडमध्ये. इथं थोडंसं कन्वर्शनमध्ये इथं सर्व पॉलिसॅकराइड डायसॅकराइडमध्ये कन्वर्ट होतात. नंतर काय होते ऑन डायसॅकराइड एन्झाईम डायसॅकराइड एन्झाईम डायसॅकराइडनं काय करतात इंटेस्टायनल ज्यूस ॲक्ट करतात. नंतर हे कन्वर्ट काय करतात मोनोसॅकराइडमध्ये कन्वर्ट करतात. ग्लुकोज, गॅलॅक्टोज म्हणजे जे पण डायसॅकराइड येतं ते कन्वर्ट कशात होतात मोनोसॅकराइडमध्ये. कशामुळे डायसॅकराइडेज या एन्झाईममुळे. आणि डायसॅकराइडेज एन्झाईम कुठून येते इंटेस्टायनल ज्यूसमधून येते. ठीक आहे. नंतर हेन्स एंड प्रोडक्ट ऑफ कार्बोहायड्रेट म्हणून हे कार्बोहायड्रेट डायजेशनचा एंड प्रोडक्ट काय मोनोसॅकराइडेज ॲब्झॉर्ब फ्रॉम आणि हे कुठून हे काय करते स्मॉल इंटेस्टाईनमधून ऑब्झर्व होते आणि फॉर्म अँड इट गोज कुठं आणि हे कुठं जाते पोर्टल वेनमध्ये जाते आणि फर्दर लिव्हरमध्ये जाते आणि तिथं मेटाबोलाइज होते लिव्हरमध्ये. ठीक आहे. नंतर डायजेशन ऑफ प्रोटीनचं डायजेशन कसं होते प्रोटीन्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे काय करतात ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यामध्ये काय राहते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन राहते. प्रोटीन्स आर चेन ऑफ अमायनो ॲसिड. प्रोटीन काय चेन ऑफ अमायनो ॲसिड जसं की एग, मिल्क प्रोडक्ट, सी फूड, पल्सेस यामध्ये काय राहते प्रोटीन राहते. ठीक आहे.
स्टेप 1 काय, फूड गेट्स थरोली मिक्स विथ सलायवा. पहिल्यांदा सलायवामध्ये मिक्स होते, बोलस बनते. नंतर डिग्लुटेशन प्रोसेसने बोलस स्टमकमध्ये जाते. स्टमकमध्ये HCl ॲक्टिवेट करते कशाला, पेप्सिनोजनला, पेप्सिनमध्ये. नंतर पेप्सिन काय करते, गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये पेप्सिन काय करते, जे गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये प्रेझेंट राहते ते प्रोटीन्सला पेप्टाइड्स आणि पेप्टोन्समध्ये कन्वर्ट करते. नंतर स्टेप 4मध्ये काय होते, जे पेरिसायलिसिसनं हे कुठे जातात, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तिथं काय ते एंटेरोकायनेज येते, कुठून येते, इंटेस्टायनल ज्यूसमधून. आणि ॲक्टिव्हिट्स काय करते, एन्झाईम ट्रिप्सिनोजनला ॲक्टिव्ह करते, जे काय करते ट्रिप्सिनोजनला ट्रिप्सिनमध्ये कन्वर्ट करते, जे काय करते पॅनकेटिक ज्यूसला ॲक्टिव्ह करते. आणि मग तिथं काय ते जे ट्रिप्सिन एक एन्झाईम कशाला ॲक्टिव्ह करते, ट्रिप्सिनोजनला. ट्रिप्सिनोजन काय, मग ट्रिप्सिनोजन कार्बॉक्सी पेप्टाइडेज, न्यूक्लियस इलास्टेसेस अँड दस कन्वर्ट्स प्रोटीन. आणि हे सर्व काय करतात, प्रोटीन्सला पेप्टाइड्समध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे. नंतर पेप्टाइड्स काय, तर पेप्टाइड्स एन्झाईम्स ऑफ इंटेस्टायनल ज्यूस ॲक्ट्स ऑन द पेप्टोन्स अँड पेप्टाइड्स. हे पेप्टाइडेस काय करते, पेप्टाइडेस कशावर ॲक्ट होते, पेप्टोन्स आणि पेप्टाइड्सवर, आणि कन्वर्ट काय करते त्यांना अमायनो ॲसिडमध्ये. आणि दिस एंड प्रोडक्ट काय होते, अमायनो ॲसिड काय एंड प्रोडक्ट ऑफ प्रोटीन डायजेशन. आणि अमायनो ॲसिड ॲब्झॉर्ब कशा थ्रू होते, इंटेस्टायनल म्युकोसा. आणि तिथं काय होते, पोर्टल वेन थ्रू ते कुठं जाते, लिव्हरमध्ये, आणि तिथं त्याचं फर्दर मेटाबॉलिझम होते. नंतर इथे डायजेशन ऑफ फॅटचं डायजेशन कसं होते, फॅटचं डायजेशन दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, बट नो प्रोपोर्शन ऑफ H2 आणि O2. पण याच्यात काय राहते, हायड्रोजन आणि O2चं काही प्रोपोर्शन नसते. दे चेन ऑफ फॅटी ॲसिड सोर्सेस काय, ऑइल, घी हे सोर्सेस ऑफ फॅट्सचं आहे. नंतर स्टेप 1 काय, फॉर्मेशन ऑफ बोलस. पहिल्यांदा बोलस फॉर्म होते ओरल कॅव्हिटीमध्ये, एंटर होते स्टमकमध्ये विथ द हेल्प ऑफ डिग्लुटेशन. नंतर काय, फॉर्मेशन ऑफ काइन इन स्टमक बट नो मच डायजेशन इन स्टमक. पण स्टमकमध्ये फॅटचं जास्त डायजेशन होत नाही. मग पण काय होते, लिपिड इज इम्बल्सिफाईड, अनइम्बल्सिफाईड. लिपिड तिथं अनइम्बल्सिफाईड राहते. आणि गॅस्ट्रिक लायपेस तिथं वीक राहते. गॅस्ट्रिक लायपेस एवढं फॅटचं डायजेशन करू शकत नाही, तो वीक एन्झाईम आहे. ठीक आहे. नंतर कायम कुठे एंटर होते, कायम होते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एंटर. आणि स्टिम्युलेट्स काय करते, पॅनकेटिक ज्यूस, बाईल ज्यूस आणि इंटेस्टायनल ज्यूस. नंतर कायम या 3 ज्यूसला सिक्रेट करते. मग याचं मेन डायजेशन कुठं होते, बाईल ज्यूस काय करते, ब्रिंग अबाउट इमल्सिफिकेशन. बाईल ज्यूस इमल्सिफिकेशन करते, कशाचं, फॅटचं. नंतर कायमचं. नंतर ते इमल्सिफाईड फॅट काय करते, एन्झाईम पॅनकेटिक लायपेस, तिच्यावर पॅनकेटिक लायपेस ॲक्ट करते. मग कुठून, पॅनकेटिक ज्यूसमधला. आणि नंतर इंटेस्टायनल लायपेस कुठून, इंटेस्टायनल ज्यूसमधून. आणि दस काय होते, लिपिडचं लिपिड और किंवा फॅटचं डायजेशन होते, आणि त्याचं फॅट ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं. आणि ही फॅटी ॲसिड कुठं ॲब्झॉर्ब होतात स्मॉल इंटेस्टाईनमधून, आणि कुठं जातात, लिव्हरमध्ये फॉर फर्दर मेटाबॉलिझम. ठीक आहे. तर हे असं आपण एंड केलं, आपण फिजिओलॉजी ऑफ गॅस्ट्रिक म्हणजे GITची फिजिओलॉजी आपण एंड केली. थोडं फास्ट झालं असेल, थोडं तुम्ही स्लो करून बघू शकता, याला व्यवस्थित थोडी 2-3 वेळा रिपीट करू शकता. जे समजलं नाही ते वापस बघू शकता. नोट्स तुमच्याकडे आहेत, तुम्ही रीड करू शकता. मी फास्टमध्ये घेते, कारण की आपल्याला लवकर सर्व कव्हर करायचं आहे. आपल्याला सर्व टॉपिक पण क्लिअर झाले पाहिजेत, काही सुटलं पण नाही पाहिजेत, आणि व्यवस्थित क्लिअर पण झालं पाहिजे. ठीक आहे. तर माझ्या हिशोबाने, आणि मी फास्ट काऊन घेते, फिजिओलॉजी आपण आधी बघितलेलं आहे. आपल्याला सर्व प्रोसेस 11-12मध्ये झालेला आहे. 11मध्ये ह्युमन फिजिओमध्ये आपण आपल्याला चॅप्टर होता डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन, तिथं आपण हे सर्व डायजेशन वगैरे बघितलं आहे. आपण उलट तेच सर्व आपण इथं वापस रिवाईज करत आहे. फक्त 2-4 गोष्टी एक्स्ट्रा येतात. 2-4 गोष्टी ज्या आपण 11मध्ये बघितल्या नव्हत्या, त्यात फक्त थोड्या एक्स्ट्रा येतात, त्या फक्त थोड्या ध्यान लावून बघायच्या. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे.